अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आहे गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थांचा दिवस. आजचा दिवस हा तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 16वा पठण करणार आहोत. आजचा अध्याय हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्ये नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुनी. शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपाशी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे दातारा. ऐकोनी शिष्याची वाणी संतोषी झाले सिद्ध मुनी धन्य धन्य शिष्या शिरोमणी गुरुभक्ता नामधारका. अविद्या माया सुषुप्तीत निजले होते माझे चित्त तुझ करिता जाहले चेत ज्ञानज्योती उदयमज. तुझी माझा प्राण सखा एक शिष्या नामधारका तुझ करिता जोडलो सुखा गुरुचरित्र आठवले. अज्ञानमिती मीर उष्णांत पिडोनी आलो कष्टत सुधामृत सागरात तुआ माते लोटिले. तुआ केले उपकारासी संतुष्ट झालो मानसी पुत्र पौत्री तू नांदसी दैन्य नाही तुझे घरी. गुरुकृपेचा तू बाळक तुझ मानिती सकळ लोक संदेह न करी घे भाक अष्टेश्वर्य नांदसी. गुरुचरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारुनु श्री गुरु राहिले गौप्य होऊन वैजनाथ सनिधेसी. समस्त शिष्य तीर्थेसी स्वामी निरोप गेले परियेसी होतो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे संवत्सर एकतया स्थानी होते गौप्य श्री गुरुमनी. अंबा आरोग्य भवानी स्थान बरवे मनोहर असता तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एक मुनी श्री गुरु ते देखोनी नमन करी भक्ती भावे माथा ठेवूनी चरणावळी स्तोत्र करी परोपरी स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो तप करिता बहु दिवस स्थिर नव्हे गा मानस याची कारणे ज्ञानास न दिसे मार्ग आपणाते ज्ञानविने तापसा व्रता होती सायास तुम्हा देखता मानसा हर्ष झाला आजी मज. गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायासे याची कारणे मानस स्थिर नव्हे स्वामिया. तू तारक विश्वासी जगद्गुरु तुची होसी उपदेश करावा आम्हाशी ज्ञान होय त्वरतेशी. ऐकोनी मुनीचे वचन श्री गुरु पुसती हासोन झालासी तू केवी मुनी गुरुविने सांगमज. ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती दुःख दाटले अपरमिती. एक स्वामी गुरुराया गुरु होता आपणासी एक अतिनिष्ठुर त्यांचे वाक्य माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज. न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाषादी व्याकरण म्हणे तुझे अंतकरण स्थिर नव्हे अद्यापी मनोनी सांगे अनिके काही आपुले मन स्थिर नाही करी त्याचे बोल पायी वाई आनिक कोप करी मज. येणे परी बहुत दिवशी होतो तया गुरुपाशी बोले माते निष्ठुरेसी कोपुनी आलो तयावरी. ऐकोनी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन म्हणती एके ब्राह्मणा आत्मघातकी तुची होसी एखादा मूर्ख आपुले घरी मळवी सर्जी देवारी आपुले द्रष्ट ऐसे परी म्हणून सांगे सकळिका. तैसे तुझे अंतकरण आपुले नासिक छेदून पुढिल्या ते अपशकुन करोनी राहासी तुची एक. न विचारिसी आपुले गुण तू ते कैचे होय ज्ञान गुरुद्रोही तुची जाण अल्पबुद्धी परियेसा. आपुले गुरुचे गुण दोष सदा उच्चार करीसी हर्ष ज्ञान कैचे होय मानस स्थिर होय केवी आता. जवळी असता निधानू का हिंडावे रानो रानू गुरु असता कामधेनू वंचुनी आलासी आम्हा जवळी. गुरुद्रोही कवन नर त्यासी नाही यह पर ज्ञान कैसे होय पुरे तया दिवांद
कासी जो जाणे गुरुची सोय, त्यासी सर्व ज्ञान होय. वेदशास्त्र सर्व होय, गुरु संतुष्ट होताची. संतुष्ट विता श्री गुरुशी, अष्टसिद्धी आपुले वशी. क्षण न लागता परियेसी, वेदशास्त्र त्याशी साध्य. ऐकोनी श्री गुरुचे वचन, माथा श्री गुरुचरणी ठेवून. विनवितसे कर जोडून, करुणा वचन करुनिया. जया जया जगद्गुरु, निर्गुण तू निर्विकारू. ज्ञानसागर अपरंपरू, उद्धरावे आपणा ते. अज्ञान माया वेष्टोन, नेने गुरु कैसा कवन. सांगा स्वामी प्रकाशोन, ज्ञान होय आपणासी. कैसा गुरु ओळखावा, कोणे परी आहे सेवा. प्रकाश करोनी सांगावा, विश्ववंद्य गुरुमूर्ती. जेने माझे मन स्थिर, होऊनी ओळखे सोय गुरु. तैसा करणे उपकारू, मनोनी चरणी लागला. करुणा वचन ऐकोनी, श्री गुरुनाथ संतोषिनी. सांगता ते विस्तारुनी, गुरु सेवा विधान. श्री गुरु म्हणती एक मुनी, गुरु म्हणजे जनक जननी. उपदेश करता आहे कोणी, तोची जाण परम गुरु. गुरुविरीची हर जाण, स्वरूप तोची नारायण. मन करोनी निर्वाण, सेवा करावी भक्तीने. यदर्थी कथा एक, सांगो आम्ही तत्पर एक. आदी परवी असे निक, गुरु सेवा भक्ती भावे. द्वापारादी परियेसी, विप्र एक धौम्य ऋषी. तिघे शिष्य होते त्यासी, वेदाभ्यास करावया. एक आरुणी पांचाळ, दुसरा वैद केवळ. तिसरा उपमन्यू बाळ, सेवा करीती विद्ये लागी. पूर्वी गुरुची ऐसी रीती, शिष्या करवी सेवा घेती. अंतकरण त्याचे पाहती, निर्वाणवरी शिष्यांचे. पाहोनिया अंतकरण, असे भक्ती निर्वाण. कृपा करीती तक्षण, मनकामना पुरविती. ऐसा धौम्य मुनी भला, तया आरुणी पाचाळा. एके दिवशी निरोप दिला, एक द्विजा एक चित्ते. शिष्याशी म्हणे धौम्य मुनी, आजी तुवा जाओनी राणी. व्रतीसी न्यावे तटा कपानी, जववरी होय तृप्त भूमी. असे व्रती तळे खाली, तेथे पेरिली असे साळी. तेथे नेऊनी उदक घाली, शीघ्र म्हणे शिष्याशी. ऐसा गुरुचा निरोप होता, गेला शिष्य धावत. तटाक असे पाहता, कालवा थोर वाहातसे. जेथे उदक असे वाहात, अति दरारा गरजत. वृत्ती भूमी उन्नत, उदक केवी चढो पाहे. म्हणे आता काय करू, कोपतीत माते श्री गुरु. उदक जात असे दरारू, केवी बांधू म्हणत असे. आणूनिया शिळा दगड, बांधिता जाहला उदका आड. पाणी जात असे धडाड, जाती पाषाण वाहोनिया. प्रयत्न करी नाना परी, काही केलिया न चढे वारी. म्हणे देवा श्री हरी, काय करू म्हणत असे. मग मनी विचार करी, गुरूंचे शेतीन चढे वारी. प्राण त्याजीन निर्धारी, गुरूंचे वृत्ती निमित्त. निश्चय करुनी मानसी, मनी द्याही श्री गुरुसी. म्हणे आता उपाय यासी, एजुनी यज्ञ करावा. घालिता उदक प्रवाहात, जाती पाषाण वाहात. आपण आड पडो म्हणत, निर्धारिले तयावेळी. दोन्ही हाती दरी दरडी, पाय टेकी दुसरी कडी. झाला आपण उदका आड, मनी श्री गुरुशी ध्यातसे. ऐसा शिष्य शिरोमणी, निर्वाण मन करिता क्षणी. व्रतीकडे गेले पाणी, प्रवाहाचे अर्ध देखा. अर्ध पाणी जैसे तैसे, वाहतसे नित्य सरीसे. तयामध्ये शिष्य संतोषे, बुडाला असे अवधारा. ऐसा शिष्य तया स्थानी, बुडाला असे प्रवाह पाणी. गुरुची वृत्ती जहली धनी, उदक पूर्ण परियेसा. त्याचा गुरु धौम्य मुनी, विचार करी आपुले मनी. दिवस गेला अस्तमानी, अद्या शिष्य नये म्हणे. ऐसे आपण विचारित, गेला आपुले वृत्तीत. जाहले असे उदक बहुत, न देखे शिष्य तया स्थानी. म्हणे शिष्या काय जाहाले, किंवा भक्षिले व्याघ्र व्याळे. उदकानिमित्त कष्ट केले, कोठे असे म्हणत असे. ऐसे मनी विचारित, उंच स्वरे पाचारित. अरे शिष्या सखया म्हणत, प्रेमभावे बोलावी. एने परी करुणा वचनी, पाचारी तसे धौम्य मुनी. शब्द पडे शिष्य कानी, तेथोनी मग निघाला. एवोनिया श्री गुरुसी, नमन केले भावेसी. धौम्य मुनी महाहर्षी, अलिंगोनी आश्वासिले. वर दिदला तया वेळी, एक शिष्या स्तोम मौळी. तू ते विद्या आली सकळी, वेदशास्त्रादी व्याकरण.
ऐसे म्हणतात क्षणी झाला विद्यावंत ज्ञानी, लागतसे गुरुचरणी भक्ती भावे करोनिया. कृपानिधी धौम्य मुनी आपुले आश्रमाने येऊनी, निरोप दिला संतोषिनी विवाहादी आता करी म्हणे. निरोप घेऊनी शिष्य राणा, गेला आपुले स्थाना, अनेक दोघे शिष्य जाना, होते तया गुरुजवळी. दुसरा शिष्य वैद जाना, गुरुची करी शुश्रूषणा, त्याचे पहावया अंतकरणा. धौम्य गुरु म्हणतसे, धौम्य म्हणे शिष्याशी, सांगेन एक तुझसी, तुवा जाऊनी हरची शिशी. व्रती आमची रक्षिजे, रक्षोनिया व्रतीसी, आनावे धान्य घरासी. ऐसे म्हणता महाहर्षी, गेला तया व्रतीकडे. व्रती पिके जववरी, अहोरात्री कष्ट करी, राशी होता अवसरी, आता आपुले गुरुपाशी. सांगता जाहला श्री गुरुसी, म्हणे व्रीही भरले राशी, आता आनावे घरासी. काय निरोप म्हणतसे, मग म्हणे धौम्य मुनी, बारे शिष्या शिरोमणी, कष्ट केले बहुतरानी, आता धान्य आणावे. मनोनी देती एक गाडा, तया जोपुनी एक रेडा. गुरु म्हणे जावे पुढा, शीघ्र यावे म्हणतसे. एकीकडे झुपी रेडा, आपण ओढी दुसरी कडा, येणे परी घेऊनी गाडा, आला तया व्रती जवळी. दोन्ही खंडी साळीसी, भरी शिष्य गाडी यासी, एकीकडे रेडी यासी, झुपोनी जोडी आपण देखा. रेडा चाले शीघ्रेसी, आपण नये तया सरसी, मग आपले कंठासी, बांधिता झाला जू देखा. सत्राने तया सरसी, चालता आला मार्गासी, रुतला रेडा चिखलेशी, आपुले गळा ओढीतसे. चिखली रुतला रेडा म्हणोनी, चिंता करी बहुमनी, आपण ओढी सत्रानी, गळा फास पडे जैसा. सोडोनिया रेडियासी, काढिले शिष्य गाडियासी, ओढिता आपुले गळा फासी, पडोनी प्राण त्युज पाहे. इतके होता निर्वाणी, सन्मुख पातला धौम्य मुनी, त्या शिष्या ते पाहुनी नयनी, कृपा अधिक उपजली. सोडोनिया शिष्या ते आलिंगोनी, करुणा भारिते, वर दिदला अभिमते, संपन्न होसी वेदशास्त्री. वर देता तक्षणेसी, सर्व विद्या आली त्यासी, निरोप घेऊनिया घरासी, गेला शिष्य परियेसा. तिसरा शिष्य उपमन्यू, सेवेविषयी महा निपुण, गुरुची सेवा शुश्रूषण बहु करी परियेसा. त्यासी व्हावा बहुत आहार, मनोनी विद्या नोहे स्थिर, त्यासी विचार करीत तो गुरु, या ते करावा उपाय एक. त्यासी म्हणे धौम्य मुनी, तुझ सांगतो मनोनी, नित्य गुरे नेऊनी राणी, रक्षण करी तृणचरे. ऐसे म्हणता गुरु मुनी, नमन करी त्याचे चरणी, गुरे घेऊन नेऊनिया राणी, चारवीत भुवस. क्षुधा लागता आपणासी, शीघ्र आणिली घरासी, कोपे गुरु तयासी, म्हणे शीघ्र येतोसी कारे. सूर्य जाय अस्तमानी, तववरी राखी गुरे राणी, येणे परी प्रीती दिनी, वर्तावे तुवा म्हणतसे. अंगीकारुनी शिष्य राणा, गुरे घेऊनी गेला राणा, क्षुधाक्रांत होऊनी जाना, चिंतितसे श्री गुरुसी. चरती गुरे नदी तिरी, आपण येथे स्नान करी, तया जवळी घरे चारी, असती विप्र आश्रम तेथे. जाओनिया तया स्थाना, भिक्षा मागे परिपूर्ण, भोजन करी सावधान, गोधन रक्षी. येणे परी प्रति दिवशी, रक्षुनी आणि गुरे निशी, वर्तता ऐसे एरे दिवशी, पुसदा झाला धौम्य मुनी. गुरु म्हणे शिष्याशी, तू नित्य उपवासी, तुझा देह पुष्टीशी, कवने परी होतसे. ऐकोनी श्री गुरुचे वचन, सांगे शिष्य उपमन्य, भिक्षा करीतो प्रतिदिन विप्रा घरी तेथे देखा. भोजन करोनी प्रति दिवशी, गुरे घेऊनी येतो निशी, श्री गुरु म्हणती तयासी, आम्हा सांडोनी केवी भक्ती. भिक्षा मागुनी घरासी, आणोनी द्यावी प्रति दिवशी, मागुती जावे गुरुआपाशी, येऊनी यावे निशी काळी. गुरु निरोपे एरे दिवशी, गुरे घेऊन नेऊनी रानासी, मागे भिक्षा नित्य जैसी, नेऊनी दिदली घरात. घरी त्यासी भोजन कधी नवे परिपूर्ण, पुनरपी जाई तया स्थान, भिक्षा करोनी जेवितसे. नित्य भिक्षा वेळा दोनी, पाहिली भिक्षा देऊनी सदनी, दुसरी आपण भक्षुनी, काळ ऐसा कंठीतसे. येणे परी किंचित काळ, वर्तता जाहला महास्थूळ, एके दिवशी गुरु कृपाळ, पुसतसे शिष्याते. शिष्य सांगे वृत्तांत, येणे जेणे आपुली क्षुधा शमत, नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणतसे. एक वेळ घरासी, आणूनी देतो प्रति दिवसी, भिक्षा दुसरे खेपेसी, करीतो भोजन आपण.
ऐसे म्हणता धौम्य मुनी तया शिष्यावरी कोपुनी म्हणे भिक्षा वेळ दोनी आणोनी घरी देई पा गुरु निरोपे जेने परी दोन्ही भिक्षा आणोनी घरी देता जाहाला प्रति करी मनी क्लेश न करीच गुरे सहित रानात असे शिष्य शुद्धा क्रांत गोवत्स होते स्तन पीत देखता जाहला तयासी स्तन पिता वासुरासी उचिष्ट गळे संधीसी वाया जाते भूमीसी म्हणून आपण जवळी गेला आपण असे क्षुधा क्रांत म्हणून गेला धावत ऐसे क्षीरपान करी घेऊनी आपले उदर भरी दोन्ही वेळ भिक्षा घरी देतसे भावभक्तीने अधिष्ट पुष्ट जाहला त्याने म्हणे गुरु अवलोकुन पहा हो याचे शरीर लक्षण कैसा स्थूळ होतसे मागुती पुसे तयासी कवने परिपुष्ट होसी सांगे आपुले व्रतांतासी उच्छिष्ट क्षीरपान करीतो ऐकोनी म्हणे शिष्यासी मतीहीन होय उच्चिष्टेशी दोष असे बहुवसी भक्षू नको आजीचेनी भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू दुसरे दिवशी म्हणे एरू काय करू म्हणत असे येणे परी गुरे सहित जात होता रानात गळत होते क्षीर बहुत एका रुईचे झाडासी म्हणे बरवे असे क्षीर उच्छिष्ट नव्हे निर्धार पान करू धनी वर तव भरिले अक्षियांते पाने तोडुनी कुसरी तयामध्ये क्षीर भरी घेत होता धनीवरी तव भरिले अक्षियांते तेने गेले नेत्र दोन्ही हिंडतसे रानवनी गुरे न दिसती नयनी मनोनी चिंता करीतसे काष्ट नाही अशी अक्षिहीन करीतसे चिंता गोधना गुरे पाहो जाता राना पडिला एका अंडात पडोनिया अंडात चिंता करीतो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडिला शिष्य तया स्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धौम्य मुनी अजून शिष्य न येची का मनोनी गेला रानासी देखे तेथे गोदनासी शिष्य नाही मनोनी क्लेशी दीर्घस्वरे पाचारिता धौम्य मुनी ध्वनी पडला शिष्यकानी प्रत्युत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू ऐकोनिया व्रतांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवास्तवी म्हणत निरोप दिदला तये वेळी निरोप देता तये क्षणी अश्विनी देवता ध्याय मनी दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्री गुरु सन्मुखेसी एऊनी श्री गुरुशी नमन केले भक्तीसी स्तुती केली बहुवसी शिष्योत्तमे तये वेळी संतोषिनी धौम्य मुनी तया शिष्या लिंगोनी म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीसी प्रसन्न होऊनी शिष्यासी हस्तस्पर्शी मस्तकेसी वेदशास्त्राती तक्षणेशी आली तया शिष्याते गुरु म्हणे शिष्याशी जावे आपुले घरासी विवाहादी करुनी सुखेसी नांदतैस म्हणतसे होईल तुझी बहु कीर्ती शिष्य होतील तुझ अत्यंती उत्तक नाम विख्याती शिष्य तुझा परियेसा तोची तुझ्या दक्षिणेसी आणील कुंडले परियेसी जिंकोनिया शेषासी कीर्तिवंत होईल जन्मे जय रायासी तोच करील उपदेशी मारविल समस्त सर्पासी याग करुनी परियेसा तोची उत्तक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ जन्म जया ते के पेरुण समस्त सर्प मारविले ख्याती जाहली त्रिभुवनात तक्षक आणिला इंद्रासहित गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियेसा जो नर असेल गुरु दूषक त्यासी कैसा परलोक अंती होय कुंभी पाक गुरुद्रोह पातक्यासी संतुष्ट करिता गुरुसी काय न साधे तयासी वेदशास्त्र तयासी लाधे क्षण न लागता ऐसे तू जाणुनी मानस व्रथा हिंडसी अविद्येशी जावे आपुले गुरुपाशी तोची तुझ तारील सत्य त्याचे मन संतुष्ट विता तुझ मंत्र साध्य तत्वता मन करोनी सुनिश्चिता त्वरित जाई म्हणितले ऐसा श्री गुरु निरोप देता विप्रजाहला अति ज्ञाता चरणावरी ठेवूनी माता विनवितसे तयावेळी जया जया गुरुमूर्ती तुची साधन परमाती माते निरोपिले प्रीती तत्व बोध कृपेने गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहुत गुरूंचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे सुवर्णादी लोह सकळ भिन्न होता साधवेल भिन्न होता मुक्ता फळ केवी पुन्हा ऐक होय अंतकरण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता ऐसे माझे मनपतीत काय उपयोग जीवुनी ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पाही जीवित्वाची वासना नाही प्राण त्यजिन गुरुप्रती
ऐसे परे श्री गुरुसी विनवितो ब्राह्मण हर्षी नमोनी निघे वैराग्येशी निश्चय केला प्राण तुझ अनुतप्त जाहला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण अग्नी लागता तैसे तृण भस्म होय तक्षणी तैसा कापुरा राशीस वनी लागता पर्येसी जळोनी जाय तत्व त्वरितेसी जैसी तयाशी जाहले या कारणे पापासी अनुतप्त होता मानसी क्षालन होय त्वरितेसी शतजन्मीचे पाप जाय निर्वाण रूपे द्विजवर निघाला द्विज कलेवर ओळखुनिया जगद्गुरु पाचारिती तयावेळी बोलावुनी ब्राह्मणासी निरोप देती कृपेसी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष वराग्य उपजले तुझ्या मनी दुष्कृते गेली जळोनी एकचित्त करोनी मनी स्मरे आपुले गुरुचरण ते वेळी श्री गुरुशी नमन केले चरणासी जगद्गुरु तुझी होशी त्रिमूर्तीचा अवतार तुझी कृपा होय जरी पापे कैची या शरीरी उदय होता भस्करी अंधकार राहे केवी ऐसी परी श्री गुरुशी स्तुती करीतो भक्तीसी रोमांचळ उठती हर्षी सददित कंठ जाहला निर्मळ मानसी तया वेळी माता ठेवी चरण कमळी विनवितसे करुणा बहाळी मने तारी तारी श्री गुरुमूर्ती निर्वाण देखुनी अंतकरण प्रसन्न जाहला श्री गुरु आपण मस्तकी ठेविती कर दक्षिण तया ब्राह्मणासी परियेसा परीस लागता लोहासी सुवर्ण होये बावन कसी तैसे तया द्विजवरासी ज्ञान जाहले परियेसा वेदशास्त्रादी तात्काळी मंत्रशास्त्रे आली सकळी प्रसन्न जाहाला चंद्रमौळी काय सांगू दैव त्या द्विजाचे आनंद जाहला ब्राह्मणासी श्री गुरु निरोपिती तयासी आमुचे वाक्य तू परियेसी जाय त्वरित आपुले गुरुपाशी जाओनिया गुरुपाशी नमन करी भावेसी संतोषी होईल बरवसी तोची आपण सत्यमानी ऐसी परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषिती निरोप घेऊनी त्वरिती गेला आपुल्या गुरुपाशी निरोप देऊनी ब्राह्मणासी श्री गुरु निघाले परियेसी बिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सनिध कृष्णा पश्चिम तटाकेसी औदुंबर वृक्ष परियेसी श्री गुरु राहिले गुप्तेसी एकचित्ते परियेसा सिद्ध मने नामधारकासी राहिले श्री गुरु भिल्लवडीसी महिमा जाहली बहुवसी प्रख्यात तुझ सांगेन मनोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर सकळ भिष्टे साधती इथे श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनाम धारक संवादे गुरुशुशु शरण महात्म्य वर्णनाम षटोष अध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।